मी तुम्हाला आता पाणी दाखवणार हे आहे पाणी पाहणाऱ्यांसाठी आलेलीची गर्दी. मला तर ते कसं चौथ्यांदा पुलावून पाणी गेलं आहे. माझा जन्म नव्हता त्यावेळेस गेलं होतं पाणी आणि माझा जन्म झाल्यानंतर 3दा पाणी म्हणजे ही 3री बार आहे. ते पुलावून पाणी आल्याची ही 3री वेळ आहे. पाणी पाहणाऱ्यांसाठी आलेली गर्दी आहे. सर्व पाहणारे पाणी पाहण्याची गर्दी. बनायला ते पाणी पाहण्यासाठी पाणी घुसलं की मला वाटतं ते काय गणपत याला सगळं पण केलंय का? खाली नाही व्हिडिओ काढ इथूनच तेव्हा पाण्यासाठी आलेलं आहे. आधी माझ्या पाठीमागे जर दिसतंय हे पाणी आलेलं आहे. हे चौथ्या म्हणजे इंद्रायणी नदीला 4 वेळेस पूर आला आहे आत्तापर्यंत. एकदा माझ्या जन्माच्या आधी आलेला आहे आणि जन्माच्या नंतर 3दा आलेला आहे. तर 3ही वेळेस मी पाणी पाहिलेलं आहे. पण माझ्या आधीचा आलेला मला नाही माहिती. माझा जन्म नव्हता त्यावेळेस आलेला आहे. आज पूर्ण ही मार्केट बंद केलेली आहे पाणी आल्यामुळं. तर तुम्ही पाहू शकता. नाही रे इथंच नाही इथं कोपऱ्यात. असं पहिली इथं जी मार्केट होती ती पूर्ण उठवलेली आहे. पूर्ण मार्केट बंद आहे पाणी आल्यामुळंच नाही आहे. हे बघा इकडलं हे पाणी साचलं असं. हे जी नदीकाठची घरं आहे त्यांच्यामध्ये पण हे पाणी आलेलं आहे. ते पूर्ण येतात आहे धर्मशाळांमध्ये पाणी वगैरे आलेले. हे धर्मशाळा पूर्ण खाली गेलेलं आहे. हे जे दिसतंय ना तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण पाणी घुसलेलं आहे. पाण्याचं दृश्य हे बघा. हा व्हिडिओ आहे. बोल दादा बोल. हॅलो गाईज, माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, टायगर गेमिंग अँड ब्लॉग्स 947. आणि तिथं आळंदीला बघा पुरासारखं पाणी आलेलं आहे. पिंपरी आणि पुणे यामधनं आपल्याकडे पाणी आलेलं आहे. आणि आता भोसरी ते आळंदी ते भोसरी हा मार्ग तुटून गेला. आता काय माहिती आहे पाणी जाणार की नाही. फक्त तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि माझ्या मामाच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा ज्याचं की नाव आहे कैलास बनसोडे ब्लॉग्स 947. आळंदी देवाची. आणि जर तुम्हाला भेटायला यायचं आहे तर येऊ शकता. आमचा नंबर 9605434614. आता आम्ही चाललेलो आहे अजून दुसऱ्या ठिकाणून पाणी दाखवतो तुम्हाला नदीवरचं. भयानक पाऊस पडला. हा पाऊस पूर्ण जो आहे लोणावळा, कार्ला, एकविरा हे लोणावळ्यातनं पाणी येतं. तर मावळामध्ये तळेगाव दाभाडे मावळ बिवळ सगळं देऊगाव इथं चिखली करत ह्या नदीवरती इथं पाणी येत आहे. हे काही आम्ही चाललेलो आहे पाणी बघायला गाडीवरती ते पण 2 व्हीलरवरती. आणि पाणी बघणारे लोकांचं बंद दाखवत आता. ही पाणी बघणाऱ्यांची गर्दी. सरळ चला पुढं. हे पूर्ण पाणी बघणाऱ्यांची गर्दी आहे. चला हे बघा पाणी बघणाऱ्यांसाठी आलेली नदीवरती लोक पूर्ण ब्लॉक. रस्ते दोन्ही बंद आहेत. गाडीवर चला सरळ चला. हे पाणी तर बघू शकतं मुलं बुडलेलं आहे. आणि खालच्या पुलावर पण आम्ही चालणार आहे.
जिथनं जेवढे पूल आहेत आज तेवढे पूल पाण्याखाली गेलेले आहेत आळंदीमधले माहिती का. पुण्यात पण 3 जणांना शॉक लागून 3घांचा मृत्यू, तेही पाण्यामुळं. आणि पाण्यापासून लांब राहायचं. पाण्यापाशी ज्याला पावता येते त्यांनी वळवळ नाही करायची. पावता येतं काय होतं ना असं नंतर नाही पाण्याशी पंगा नाही. आणि ज्याला जे आळंदीत राहतात ते पण बघायला येऊ शकतं आमच्यासोबत. आमच्यासोबत फोटो वगैरे शूट करू शकता. आमच्या मामाने पहिल्याच दिवशी 10 सबस्क्रायबर दाखवणार आहे ते कंप्लीट आम्ही चालू इथं एका पाणी भरलेलं आहे. हे नदीकडचं बघा हे बघा. हे पाणी नदीचं दृश्य पाणी पाहू शकता. परत पुढं खाली जाते हे पूर्ण पाणी आज तुम्ही बघतोय. माऊलीचे हा गोपाळपुरा आता जे आहे ते आम्ही गोपाळपुरामध्ये आहे आणि इथून पण बंद केलेलं आहे. खाली पाणी कुठं आलं पाणी. चला पुढं चला. ते पाणी आता हे पूर्ण ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये पाणी गेलेलं आहे. ही इथं पुढं अग्निशामक दलाची गाडी हां काढायला लागलेली नाही आहे. हे पाण्यापासून लांब राहायचे. पलीकडे जाऊ देत नाही आहे कोणालाही. हे पूर्ण पाणी गेलेलं आहे. अरे बघा हे हा बघ पुढं चालू इथंच येतं. बघू शकता पूर्ण पाणी. हा वरचा पूल पण पाण्याखाली गेलेला आहे. पूर्णपणे वाहतूक बंद केलेली आहे. आणि हे जे समोर दिसतं हे ज्ञानेश्वरी मंदिर आहे. त्याच्यामध्ये पण पाणी गेले. ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये पण वरती जवळ पाऊस कमी होत नाही तोपर्यंत पाणी कमी होणार नाही किंवा ओसरणार नाही. नाकाबंदी लावली आहे आणि संपूर्ण ठिकाणी जिथं धोकासा वाटतो तिथं नाकाबंदी केलेली आहे. आणि हे पुराचं पाणी आहे ना पूर्ण ह्याच्यामध्ये गोपाळपुरामध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये पाणीच पाणी आलेलं आहे का हे पाहू शकता. पूर्ण इथपर्यंत पाणी आहे. इथला ब्रिज आहे तो दिसत नाही आहे तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू पाणी मिसळायचं म्हणजे हा पूर्णपणे पूल पाण्याखाली गेलेला आहे ते दिसत आहे. इथलं प्रवेश बंदी आहे. सगळ्यात आधी ह्या पुलावरूनच पाणी गेलेलं आहे. हा वरती पाणी आता वाढते. इकडे पण भरू शकते. इकडे हळूहळू पाणी वाढते बघा. आता हे बघा पाणी इथं दाखवतोय तुम्हाला. हळूहळू पाण्याची लेवल वाढते. इथनं 100 मीटर पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे ते पाहू. कमी जास्त होते पाणी. कमी जास्त होते वरती पावसाचा लोड वाढल्यानंतर हे पाणी लोणावळ्यापासून कारल्यापासून तळेगाव दाभाडेमधनं मोडगाव मावळ करून देहूवरून आळंदीमधनं हे ज्ञानेश्वरी माझ्या पाठीमागे जे बघतात ते ज्ञानेश्वरी मंदिर आहे. ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे. आणि आताही थोडं पाणी कमी झालेलं आहे बघा. वर जसं थोडंसं कमी झालं वाढत होतं वाढतंय कमी जास्त होतं. पाणी पूर्ण पाहू शकता. आणि अग्निशामकचं काय चाललंय इकडून तिकडून. हे बघा पूर्ण पाणी आहे ते इथं कमी आणि जास्त पण होतं. वरती पाऊस कमी झाला की हे बघा हे आत्ता जे दाखवते हात नको लागायचा जाळीला. पूर्ण पाणी जे आहे ते पूर्ण ज्ञानेश्वरी मंदिरात घुसलेलं हे पूर्ण मंदिर आहे. आणि त्याच्यासाठी पोलिसची गाडी आहे. आणि अजून पाणी वरती जर पाऊस वाढत असेल तर पाणी कमी होणार नाही आहे. पाणी पाहू शकता. ही आळंदी नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी आहे. तिथं दक्षतेसाठी लोकांना पाण्यामध्ये पाण्यापासून लांब राहायला सांगत असतात. चला पुढे दाखवतो.
चले गाडी हो चला तिकडे चला आता आबा ज्ञानेश्वरी मंदिरापाशी थांबा काय झालं हे जा पाणी गेलं का आणि जे घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे हा खाली गेली पुढे चला पुढं घरात पाणी घुसले त्याच्या चला 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 पुढं ज्ञानेश्वरी मंदिरापाशी का आता इथं जर पाहता येते इथं घरामध्ये पाणी घुसलं आहे नदीच्या कडची जी घरं आहेत ना त्याच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे तर पुढं तिथं थांबवा आणि कुठेतरी थांबा आता पाऊस येत आहे थांबा 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 इथं मोबाईल काढ हे बघा इथं पण पाणी 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 आजच येणार आहे छत्री छत्री असूनही आम्ही उघडत नाही पहिली माणसं जे की छत्री हातात आहे आणि उघडत थांबा इथं इथून हा, दिसतंय इथं मस्त थांबा इथं मस्त दिसतं आओ थांबा आओ, इथं पप्पा, दिसतंय. छत्री आहे छत्री हे बघा आहे हे बघा पाणी थांबा थांबा कुठेतरी गाडी थांबवा पाऊस चालू आहे पाऊस छत्री उघडायला मी थांबावंच लागलं आता आला इथं थांबत नाही आणि गेला की येत ज्ञानेश्वर नाही स्वामीच्या मठात पण पाणी शिरलेलं आहे इथं हे पाहू शकता पहिल्यांदा असा हो, जायचं का ह्याच्यात पण पाणी आळंदीत- दिसते चला दिसते आतमध्ये जाता येते ना थांब पाऊस लागत नाही इथं मारायचे काम नको करू आणि पाऊस चालू झालेला आहे ट्रॉफिक जाम पाऊस हळूहळू पाणी वाढते पाहू शकता आता पाऊस यायला लागलाय लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा करा आणि बेल आयकॉन प्रेस पण ऑन करा म्हणजे आमची पहिला व्हिडिओ आला की नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकते आणि जुन्या पुलावर जायचं आहे का नगर बाबा आता मला सोडवा घरी आम्हाला भजे काय तळायला. आता आम्ही घरी गेलो गरमागरम भजे खाणार आहे जो की मामा बोलतोय इथं कुठं पिता पाणी आलं हे पाऊस पाऊस चालू आहे तरी तर पाऊस खूप आलाय आता हा जास्तीत जास्त माझा 10-15 मिनिटाचा ब्लॉक असेल मला झालं मोकार त्याच्यामुळं आपण मागायला गेलो असतो माहिती आहे का देवाळाला आणि पाऊस चालू आहे गाडीवर गाडी स्पीडमध्ये असली की पाऊस पण जोरात येतो आता आम्ही एकदम निंजा झडक स्टेनरच्या स्पीडनी जाणार आहे कावासाकी निंजा फाशी आता गबत हो कुठं चालले घरी चला की मग हा? अरे बाबा आता ओलं होतं काय बस आता काय होतं? काय अवघड काम केलं राव हा आणि इतर पुढे मी पावसाची क्षेत्र आतापर्यंत गाडी होतं गाडीवरून खाली उतरलोय पाणी बिणी सर्व बघून आलेले आणि तिथं पाऊस चालू झालेला आहे मस्त पावसात फिरा पाण्याचा आनंद घ्या पण पाण्यापासून लांब राहा
ओके बाय.